नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भापकर जुनं सिद्धपुरी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी श्री दत्त मंदिर हे पूर्वीपासून या ठिकाणी दत्त जयंतीचा भव्य असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे भरत असतो. यावर्षीही दत्त जयंतीचं नियोजन मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे आणि याविषयीची माहिती आपण श्री दत्त संस्थान लोणी भापकर येथील जे अध्यक्ष सचिव आहेत त्यांच्याकडून याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. मी बाळासाहेब नारायणराव गोलांडे दशभुजा संस्थांचा अध्यक्ष असून ह्या मंदिराबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगत आहे. या ठिकाणी जे मंदिर आहे ते दशभुजा आहे, म्हणजे याला 10 हात आहेत आणि म्हणून याला दशभुजा म्हटलं जातं. हे साधारण एक 12व्या शतकातलं मंदिर असून हे मंदिर संपूर्ण गाडलेल्या अवस्थेत होतं. त्यानंतर या ठिकाणी दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज आल्यानंतर त्यांच्या याच्यामध्ये गावकऱ्यांनी उकरून काढून या ठिकाणी हे मंदिर मिळालेलं आहे आणि त्या दिवसापासून म्हणजे साधारण एक 125 वर्षापासून दत्त जयंतीचा उत्सव सुरू झालेला आहे. हा उत्सव दत्त मार्गशीर्ष पौर्णिमेला असून साधारण सूर्यास्ताच्या वेळेला होत असतो. त्यावेळेला सकाळी सद्गुरूची पूजा होते. पूजानंतर प्रसाद असतो. प्रसादानंतर दुपारी साधारण 4 नंतर भजनाचा कार्यक्रम असतो आणि दत्त जयंतीच्या वेळेला म्हणजे साधारण एक सूर्यास्ताच्या वेळेला दत्त जयंतीचा उत्सव होत असतो. साधारण एक बाहेर गावातून आणि गावातून मिळून एक 8 ते 10 हजार भक्त समुदाय या भाविक समुदाय येत असतो. मी श्रीकांत लक्ष्मणराव भापकर, सचिव दशभुजा दत्त संस्थान सिद्धपुरी लोणी भापकर. मी दत्त जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा जो काही कार्यक्रम आहे त्याबद्दल मी सांगतोय. तर दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजता नैवेद्य होतो आणि अभिषेकाचा कार्यक्रम असतोय. त्यानंतर सार्वजनिक भंडारा म्हणजेच महाप्रसादाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला असतो. साधारणपणे 900 ते 1000 लोकांपर्यंत या दिवशी अन्नदान केलं जातं आणि सर्व या उत्सवामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असतात. आणि त्यानंतर साधारणपणे 4 वाजता दत्तमूर्तीची पालखी हे गावामध्ये मिरवणुकीच्या स्वरूपात गेली जाते. गावातून मिरवून पुन्हा इथं दत्त पालखी इथं स्थानापन्न होते. अशा प्रकारे हा दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम असतो. त्याचप्रमाणे तिसऱ्या दिवशी क्षीरसागर कुटुंबियांचा म्हणजे परिवारांचा महालघुरुद्र हा एक कार्यक्रम असतो आणि त्यानंतर त्यांचं पूजन, अभिषेक, पूजा हा कार्यक्रम असतोय आणि त्यानंतर महाप्रसाद हा एक कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या प्रसादाला गावातील आणि त्यांच्या परिवारातील सर्व भक्तगण हे सहभागी होत असतात. मी बापूसाहेब नारायणराव गोलांडे दशभुजा दत्त संस्थांचा कार्याध्यक्ष म्हणून कार्य करत असतो. सालबादप्रमाणे दत्त जन्मोत्सव याबाबत आत्ताच आमचे सचिव आणि अध्यक्ष यांनी आपणास माहिती दिलेली आहे. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे शिवमंदिर आहे, मल्लिकार्जुन मंदिर आहे, तर या मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धाराचं एक मोठं कार्य आता सुरू झालेलं आहे आणि शिखराचं काम आणि गोपुराचं काम लवकरच हाती घेतलेलं आहे. त्यानंतर संपूर्ण कंपाऊंडचं काम म्हणजे सीमा भिंतीचं काम हेही काम चालू झालेलं आहे. गेल्या वर्षीपासून ही सर्व जी कामं केली जातात हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र शासन अंतर्गत जे पुरातत्व विभाग आहे या पुरातत्व विभागातर्फे हे कार्य चालू आहे आणि लवकरच हे कार्य पूर्ण होईल. दत्त संकुल यामध्ये दशभुजा दत्त मंदिर, एक मोठी पुष्करिणी आणि शिवमंदिर, मल्लिकार्जुन शिवमंदिर हे सगळे स्थित आहेत. या ठिकाणी दत्तानंद सरस्वती स्वामी महाराजांची संजीवन समाधी देखील आहे.